बरीच आता कमेंट होत्या की व्हिडिओ टाक, पण तेच की सुरुवात बाबा मी पाठीमागं झालं काय आणि आता पुढं होणार काय हे तुम्हाला थोडक्यात सांगितले मी. का तर मला काय फरक पडत नाही कुणाचा, किंवा हे व्हिडिओ करतोय ना ह्यातनं मला पैसे मिळतील किंवा अजून काय माझं बिल असं काय नाही. फक्त माझ्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी आणि काहीतरी दोघं तिघं आहेत ज्यांना बाबा ही माहिती मिळेल आणि त्यांना कुठेतरी मदत होईल यासाठी मी करतो आहे. ठीक आहे. तर वेलकम बॅक टू चॅनल. ठीक आहे. बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ करालो आहे आणि आज व्हिडिओ मी पब्लिक करतो आहे. ठीक आहे. का तर ह्याच्या आधी पण मी थोडं 1-2 व्हिडिओ रेकॉर्ड केल्यात पण ते काय अपलोड केलेलं नाहीत, पण परत मी थोडं चालू करतो यूट्यूब. ठीक आहे. आणि आता का थोडं म्हणजे व्हिडिओ आला नाहीत ते थोडक्यात सांगतो. का तर मी थोडं आजारी पडलेलो एप्रिल-मे मध्ये मला कावीळ झाली ती दिल्लीत, आणि त्यावेळी माझं ठरलेलं की अटेम्प्ट द्यायचा नाही द्यायचा असं चाललेलं. का तर कावीळमध्ये थोडं जरा, आणि माझी जी कावीळ होती ती जास्तच सिव्हर होती. म्हणजे मला कसं झालं तर म्हणजे माझा असं आहे की बॉडीचा लवकर लक्षणं दिसून येत नाहीत. ती ज्यावेळी ती सिच्युएशन क्रिटिकल होती ना त्याच वेळी येते ती म्हणजे दिसून येते. त्यामुळे इथं मला म्हणजे पुढच्या स्टेजलाच ती दिसून आलं. म्हणजे इथं आम्ही टेस्ट केलं तर त्यावेळी ते म्हणजे कावीळ मला पॉझिटिव्ह आलं तुम्ही. त्यामुळे मी ॲडमिट वगैरे होतो इथंच, आणि त्यामुळे बराच वेळ गेला किंवा त्यात ते दिवस गेलं. त्यानंतर मग UPSC प्रिलिम्स पण आली. ठीक आहे. त्यामुळे ते प्रिलिम्सच्या नादात ते थोडं म्हणजे व्हिडिओ म्हणजे थोडा वेळच कमी मिळायचा, किंवा मी सकाळी गेलो की संध्याकाळी यायचो. त्यामुळे एक व्हिडिओ आला नाही. म्हणजे माझी इच्छा असायची व्हिडिओ करायची, पण ते वेळच जरा मिळायचा नाही किंवा असं ते मिसमॅच व्हायचं सगळं. त्यामुळे ते झालं नाही. आणि मी पण म्हणजे ॲक्च्युअल माझे हेल्थवर जरा ध्यान दिलं होतं. का तर त्याच्या आधी थोडं हेल्थवर कमी ध्यान असल्यामुळे हे सगळं कावीळ वगैरे झाली. त्यामुळे म्हणतो थोडं हेल्थवर ध्यान देऊया, स्वतःवर थोडं लक्ष देऊया. ठीक आहे. पण आता मी थोडं आहे रिकवर व्यवस्थित. त्यामुळे आता परत मी सगळं व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ थोडं प्रयत्न तरी करीन. ठीक आहे. टाकायला ते झालं. त्यानंतर अजून त्याचं कारण म्हणजे की MPSCचा एक व्हिडिओ टाकलेला त्यावेळी थोडा निगेटिव्ह पण कमेंट आल्या. म्हणजे ॲक्च्युअल आहे ते मी खरं सांगणार आहे. असं नाही की काही इफेक्ट करत नाहीत कमेंट निगेटिव्हली आणि हे, पण निगेटिव्ह करतात इफेक्ट. पण थोड्या दिवसांनी ती कळते की अरे असं काय नाही, किंवा ती जी करणारी निगेटिव्ह कमेंट करणारी होती ती अशीच होती. म्हणजे तिने त्यांच्या चॅनलची नावं वगैरे पण चेंज केली. ठीक आहे. त्यामुळे असं आहे. त्यामुळं ते थोडं निगेटिव्ह मला त्यावेळी अफेक्ट केलं. त्यामुळे मी थोडं थांबवलेलं व्हिडिओ करायचं. पण त्यानंतर मला कावीळ पण झाली. म्हणजे त्यानंतर पण मी ठरवलेलं की व्हिडिओ आता टाकायला चालू करूया. पण तोपर्यंत मला परत कावीळ झाली. त्यामुळे परत UPSCची प्रिलिम्स आली. त्यामुळे मी म्हटलं आता तिकडं ध्यान द्या. ठीक आहे. तर असं आहे. आणि आता थोडक्यात तुम्हाला सांगितलं की काल नाही, आता म्हणजे इथून पुढं म्हणजे चॅनलवर व्हिडिओ येतील. ठीक आहे. आणि मेन म्हणजे मी प्रिलिमचा व्यवस्थितच जरा अभ्यास केला आहे ह्यावेळी. ठीक आहे. म्हणजे व्यवस्थितच काय विषय नाही. त्यामुळे प्रिलिमला पण ह्याच्या आधी मी कसं मल्टिपल टाईम फेल झालो आहे. त्यामुळे मला माहीत आहे की बाबा मी फेल का झालो, आणि ह्यावेळी मी म्हणजे अभ्यास करून कसा स्कोर एवढा नेला ते. त्यामुळे ते एक थोडक्यात सांगेन. आणि हे जे व्हिडिओ असतील हे माझ्या जवळच्या मित्रांसाठी पण असतील आणि माझ्यासाठी पण इन फ्युचर म्हणजे पुढल्या वर्षीच्या जानेवारीच्या आसपास हे असतील. का तर एवढा मी वेळ देऊन काही गोष्टी मला कळल्यात तर त्या मी परत विसरायला नको, किंवा मी ज्यावेळी हे जानेवारीचेच व्हिडिओ बघल माझ्यासाठीच तर त्यावेळी पण मला कळेल की बाबा असा विषय असतो आणि असाच करावं लागते. कळलं का. आणि त्यासाठी हे व्हिडिओ करेल. आणि ज्यांना बाबा खरोखर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणा जी पोरं आहेत आणि ज्यांना खरोखर UPSC पास व्हायचं आहे पण त्यांना कुठेतरी गायडन्स मिळत नाही. ठीक आहे. आणि जो म्हणजे हे गायडन्स म्हणा किंवा एक माहिती मिळत नाही ॲक्च्युअल म्हणजे जी क्वालिटी इन्फॉर्मेशन आहे किंवा ज्या इन्फॉर्मेशननं रिझल्ट येतो आहे. का तर आता तुम्ही पण बघता यूट्यूबला स्ट्रॅटेजी आहे ह्या त्याहून सगळंच आहे. पण असं नाही की ते तुम्हाला लागेल किंवा त्यानं रिझल्ट येतो आहे. का तर मी पण 20-23 ही स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघतो आहे, किंवा हे पॉलिटीचा असा अभ्यास करा, याचा असा अभ्यास करा, पण ॲक्च्युअल त्यानं रिझल्ट येत नाही किंवा ॲक्च्युअल त्यानं मार्क वाढत नाही. तर माझं कसं मार्क वाढलं किंवा मी काय फॉलो केलं हे मी सांगेन. ठीक आहे. आता असं नाही की तुम्ही ते फॉलो करा किंवा अजून काय करा, पण माझं जे आहे ना ते मी सांगेन. त्यातलं कुणाला काही वाटलं बाबा असं मी ह्यातलं थोडं फॉलो करतो किंवा हे फॉलो करून बघतो तर तुम्ही ते बघू शकता. असं नाही की मी सांगतो हे तुम्हीच बघा, म्हणजे फुल हॉनेस्टली सगळं सांगतो आहे. का तर मला इथं काय म्हणजे काय कोर्स विकणे असलं काय करायचं नाही, पण एक चॅरिटी पर्पज किंवा एक मी काहीतरी एखाद्या गोष्टीला वेळ देऊन एवढं शिकलो आहे किंवा स्किल ॲक्वायर केलं आहे किंवा मिळवलं आहे काहीतरी, तर ते कुठंतरी एका दुसऱ्याला तो फायदा होते यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक म्हणजे आता म्हणजे मी पण बघितलं की इथं म्हणजे कसं आहे ते म्हणजे स्वतःचंच थोड्या वेळ म्हणजे वेळानं का विना स्वतःची आपल्याला किंमत काय किंवा आपण काय आहे म्हणजे सिद्धच होतं आहे. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला सांगेन म्हणजे वेळ सगळं सिद्ध करते आणि तसा विषय आहे तो. त्यामध्ये मला पण कळलं की मी काय आहे ते. ठीक आहे. म्हणजे मीच थोडं कसं अंडर एस्टिमेट करायचं स्वतःला. का तर ह्याच्या आधी मी कसं प्रिलिम फेल झालो की म्हणजे ते सगळ्यांचंच होतं आहे. प्रिलिम फेल झालो की स्वतःला कॉन्फिडन्स लूज होतो आहे, आणि आपण जे असं पण असतो ना त्याला कितीतरी कमी आपण स्वतःला समजतो. म्हणजे आपली लेवल असते ही, पण आपण स्वतःला कमी समजत असतो. का तर म्हणजे मल्टिपल फेल्युअर असतात आपल्याला, म्हणजे असं स्वतःला निगेटिव्ह करत असतो, अंडर एस्टिमेट करत असतो. ठीक आहे. तर त्यामुळंच ते माझं असं झालं होतं. पण आता ह्यावेळी ज्यावेळी स्कोर आला त्यावेळी मला कळलं की आपण काय आहे किंवा आपण अजून पुढं काय करू शकतो आहे. म्हणजे जे इमॅजिन केलं आहे किंवा जे प्लॅन करतो आहे ते तर सगळं होऊ शकतं आहे. जसं ह्यावेळी प्रिलिमचा स्कोर इमॅजिन केला होता, जेवढं ॲम्बिशननं केलं होतं तेवढा स्कोर येतो आहे, तर
हे इकडं पण येऊ शकते. म्हणजे इन फ्युचर किंवा भविष्यात जे आपण करू शकतो ते सगळं करू शकतो. काही विषय नाही, फक्त वेळेचा विषय असणार आहे किंवा काही 1-2 अडचणी असणार आहेत, तो फक्त विषय असणार आहे, पण सगळं होणार आहे. म्हणजे हे एक एक बिलीफ येते किंवा हे एक कॉन्फिडन्स येतो आहे. आणि हे कधी येतो आहे, ज्यावेळी आपल्याला रिझल्ट दिसतो आहे त्याच वेळी येतो आहे. ह्याच्या आधी पण एक होतं सगळं, पण रिझल्ट दिसायचा नाही, त्यामुळे इतका कॉन्फिडन्स असायचा. पण ह्यावेळी आता असणार आहे. आणि कोण काय बोलतो आहे आणि काय करतो आहे मला काय फरक पडत नाही. लई कोण निगेटिव्ह बोलायला लागला म्हणजे इथनं पुढं खरंच सांगतो मी, ॲक्च्युअली त्याला ब्लॉक केलं जाईल. म्हणजे ठीक आहे. आणि त्यामुळे आत्ताच सांगतो मी, का तर मला काय फरक पडत नाही कुणाचा, किंवा हे व्हिडिओ करतो आहे ना ह्यातनं मला पैसे मिळतील किंवा अजून काय माझं होईल असं काय नाही. फक्त माझ्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी आणि काहीतरी 2-3 आहेत ज्यांना बाबा ही माहिती मिळेल आणि त्यांना कुठेतरी मदत होईल यासाठी मी करतो आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जर मदत होत नाही किंवा तुम्हाला याचा फायदा होत नाही तर तुम्ही बघू नका, काय बाकीचं कुणाचं तर जाऊन बघा. ठीक आहे. आणि जे पण माझा UPSCचा अनुभव आहे, ठीक आहे, तो हॉनेस्ट सांगेल. आणि त्यामुळे हॉनेस्ट असणार, त्यामुळं काही जणांना पटणार पण नाही. त्यामुळे हे बी लक्षात ठेवा, तुम्ही सांगाल. ठीक आहे. तर मला पण इथं थोडं बरं वाटेल की हां बाबा मी काहीतरी जे केलं आहे ते कुठंतरी 1-2 जणं ॲप्रिशिएट करतात किंवा त्यांना फायदा होतो आहे. ठीक आहे. त्यामुळं असं सगळं हॉनेस्ट सांगेल. लई बी स्क्रिप्ट आणि हे असं नसणार आहे. आणि इव्हन मी म्हणेन इथनं पुढं काय व्हिडिओ आहे म्हणजे आयपॅडच्या स्क्रीन रेकॉर्डिंगवर येतील, का तर मला ते एक्सप्लेन करता येईल थोडं. ठीक आहे. हे असं जर व्हिडिओ करायचं म्हटलं ना, म्हणजे ॲक्च्युअली सांगतो तुम्हाला, हे लाईट कॅमेरा सगळं बघायला लागते, प्लस अजून बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे ते सगळं बघायला लागते. पण हे जर आयपॅडवर आपण करायचं म्हणलं तर ती पटापट होऊ शकते. आणि मेन म्हणजे माझ्या पण आता परीक्षेत पुढं 2-3 परीक्षा आहेत माझ्या. ठीक आहे. म्हणजे 3-4 परीक्षा आहेत त्यामुळं. आणि त्या सगळ्या म्हणजे एकत्रितच आहेत. पण मला वाटतं की मी किती इनपुट करणार किंवा किती मी असा अभ्यास करणार स्वतः, पण थोडं कुणाला तर फायदा होऊ दे. आणि म्हणजे स्वतःचं जे लर्निंग आहे ते ज्यावेळी म्हणजे ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढते तसा विषय आहे तो. त्यामुळे मी सगळं शेअर करेल. आणि लई एडिटिंग पण करत बसणार नाही, का तर एडिटिंगला वेळ जातो आहे. तर मॅकबुक आहे थोडा एडिट करायला, पण हे फायली सगळ्या त्यात एडिट घाला, म्हणजे ट्रान्सफर करा, नंतर एडिट करा, हे करा ते करा. काय व्हिडिओ एडिट करेल, पण काय मला वाटतं की नाही हा व्हिडिओ रॉच गेला पाहिजे तर तो रॉच जाईल. ठीक आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात सांगायचं म्हणजे मी इतकं बी हॉनेस्टली किंवा असं कॉन्फिडंटली का बोलतो आहे, का तर ॲक्च्युअल माझा स्कोर सांगतो आहे तेवढा प्रिलिमचा, त्यामुळे मी हे बोलतो आहे. विदाऊट असं ह्याच्या आधी पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, म्हणजे माझा व्हिडिओ जाऊन बघा. मी ज्यावेळी पण ह्याच्या आधी फेल असायचो किंवा माझा स्कोर कमी यायचा, त्यावेळी मी ते स्कोर कमी आहे म्हणून सांगायचो ॲक्च्युअलच्या व्हिडिओत. असं नाही की मी प्री पास झालो आधी म्हणून उगाच सांगायचो, तसं काय नाही. पण ॲक्च्युअल जे स्कोर आहे त्याच्यावर आता इथनं पुढं असणार आहे सगळं. त्यामुळे कोणाला बघू वाटतं तुम्ही बघा, विश्वास ठेवू ठेवा, नको ठेवू वाटतं नका ठेवू. ठीक आहे. त्यामुळं बरीच आता कमेंट होत्या की व्हिडिओ टाक, पण तेच की सुरुवात बाबा मी पाठीमागं झालं काय आणि आता पुढं होणार काय हे तुम्हाला थोडक्यात सांगितले. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि काय टॉपिक असतील तर ते पण तुम्ही सांगा की बाबा ह्या टॉपिकवर व्हिडिओ येऊ दे किंवा ह्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे आहे थोडी. तर वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ करत जाईल. ठीक आहे.